मुंबई महापालिकेसाठी भाजप मित्र पक्षांच्या युतीचा तिढा अजूनही कायम आहे। उपमहापौर पदाचं आश्वासन मिळाल्यानंतरही आता रामदास आठवलेंनी सत्ता आल्यास 2.5 वर्ष महापौर पद देण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचीही आरपीआयची मागणी आहे। त्यामुळे भाजप आरपीआयमधला जागा वाटपाचा गुंता काही सुटायला तयार नाहीये। याच विषयी रामदास आठवले यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। मुंबई महानगरपालिकेमध्ये आरपीआयला 25 जागा आणि त्याचबरोबर उपमहापौर पद देण्याचं मान्य झाल्यानंतर कालही बैठक पार पडली। एकूणच काय झालं या सगळं संदर्भ आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आरपीआयचे अध्यक्ष आहेत रामदासजी आठवले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, काय सांगाल? 25 जागा भाजपने दिल्या आहेत आणि उपमहापौर पद जे आहे ते देखील तुम्हाला दिलं आहे। नाही, काल आमची मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्याचबरोबर रावसाहेब दानवे पाटील, त्यानंतर विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये आरपीआयला 25 जागा सोडण्याचा निर्णय झालेला असला तर अजून एक 5-10 जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीची सूचना त्यांच्यासमोर मांडलेली आहे। सर, भाजपने केवळ 25 जागा दिल्यात, पण आरपीआयनुसार त्यांना म्हणजे आरपीआयनुसार 35 ते 40 जागा मिळायला हव्या होत्या, ही तुमची मागणी होती। नाही, आता आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवलेला आहे की मागे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय एकत्र असताना आम्हाला 29 जागा दिल्या होत्या, तर त्या तुलनेमध्ये आता जर भाजप आणि आरपीआय एकत्र असेल तर मग आम्हाला 29पेक्षा जास्त जागा वाढून मिळाल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा होती। पण आता त्यांच्याकडे जी उमेदवारांची गर्दी पाहिल्यानंतर आम्ही ठरवलं की आता त्यांना जास्त अडचणीत आणता कामा नये, परंतु आम्हाला एक 30 तरी जागा मिळाव्यात या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत। आणि यावेळेला या महायुतीच्या हातामध्ये सत्ता येईल, महापौर जो आहे तो आमचाच होणार या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत। नक्कीच, खरं तर भाजपकडून आरपीआयसाठी 25 जागा आणि 2.5 वर्षाचं उपमहापौर पद जे आहे ते देण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही आपण जर पाहिलं तर आरपीआयचा आणि भाजपचा जो काही जागांचा तिढा आहे तो कायम पाहायला मिळतो। कॅमेरामॅन मनोज जाळकरसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।